हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांचे मनापासून स्वागत आहे आणि आता जे जॉईन झाले त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे। एका मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम तुम्ही 34 साइज कटोरीचा डायग्राम दाखवा। मला असं वाटतं की त्यांनी आपले मागचे व्हिडिओ पाहिले नाहीत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये 34 साइज कटोरीचा डायग्राम थेअरीसहित आपण टाकलेला आहे। नक्की तुम्ही जाऊन बघा मागचे व्हिडिओ। तरीसुद्धा मी इथे 34 साइज कटोरीचा डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी परफेक्ट तुम्हाला मी इथे डायग्राम दाखवत असते कटोरीचा। आणि व्यवस्थित असं माप व्यवस्थित समजली ना तर आपल्याला अडचण येत नाही। त्या मैत्रिणीची अजून एक कमेंट होती की मॅडम, त्या मैत्रिणीची अशी कमेंट होती की 34 साइजचा डायग्राम मी 36 साइजला वापरू शकते का? त्याचंही उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी आपण इथे 34 साइज कटोरी ब्लाउजचा डायग्राम काढून घेऊया। इथे मी माप लिहून घेतलेली आहे 34 साइज कटोरी ब्लाउजची। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, छाती 34 आहे, शोल्डर आपण हाफ घेतलेले आहेत म्हणजे 5.5, पुढचा गळा 6 आहे, मागचा गळ्याची पट्टी 3.5 इंचाची आपल्याला मागच्या गळ्याची पट्टी ठेवायची आहे। कमर घेर 30, बाही लांबी 3, दंडघेर 12 आणि मुंडा घेर आहे 14। आता माप कशी टाकायची ते व्यवस्थित बघा। ब्लाउजची उंची 13 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे 14 इंच आपली पूर्ण उंची झाली। पूर्ण उंची झाल्यानंतर आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे। छाती 34 असल्यामुळे मुंडा मी इथे 6 इंच ठेवणार आहे। मुंडा झाल्यानंतर आपल्याला इथे छातीची गडी घ्यायची आहे। छाती किती आहे? 34। 34चा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे। चौथा भाग आपला 8.5 इंच येतो आणि 8.5 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवायची आहे म्हणजे 10 इंचाची आपली ही गडी होणार। आपण हा बॉक्स तयार करून घेऊया। आणि कसं असतं माहिती आहे का, एकदा थेअरी जर तुम्ही लिहून घेतली आणि व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला अडचण येणार नाही। आपण शोल्डर घेणार आहोत। शोल्डर किती आहे आपली? 5.5 इंच। छाती 34 असल्यामुळे आपण इथे शोल्डर किती घेतली? 5.5 इंच। सरळ लाईन काढून घ्यायची इथे शोल्डर पासून असं खाली सरळ लाईन काढून घ्यायची। गळा रुंदी आपण इथं घेणार आहोत 2 इंच आणि पुढचा गळा आपला 6 इंच आहे। इथे आपण गोल गळ्याला आकार देणार आहोत। मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। इथून आपल्याला 1 इंच घ्यायचे आहे आतला शेप देण्यासाठी आणि हा बॅक साईडचा शेप देण्यासाठी आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत। ज्यांना आपले ते आधीचे डायग्राम समजले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघा। इथे मी मुंड्याचे दोघं आकार दिलेले आहेत। आपल्याला घ्यायचे 2.5 इंच आणि इकडून 3.5 इंच राऊंड शेप द्यायचा। आणि इथून घ्यायचे तर आपल्याला 2.25 इंच। हे बघा 2.25 इंच जो आतला मुंड्याचा आकार आहे। मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे। जो आतला मुंड्याचा आकार आहे तिथून आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे। 2.25 इंच घेऊन आपल्याला इथे 34 साइजसाठी आपण इथे 5.5 ची कटोरी ठेवणार आहोत। इथे आपण कटोरीचा आकार दिलेला आहे आणि शोल्डर उतरतं म्हणून घ्यायची काळजी। इथे 1/2 इंच घ्यायचं। भरपूर मैत्रिणींचं शोल्डर उतरतं कारण शोल्डरमध्ये तिरकस आपल्याला इथे असं घ्यायचं असतं म्हणजे शोल्डर आपलं उतरत नाही। हे बघा
अर्धा इंच खाली घेऊन मी इथे गळ्याकडच्या लाईनीला आहे टच केलेला आहे. समजलं का तुम्हाला? पुन्हा सांगते. आपण इथून ब्लाऊजची उंची घेतली आणि प्लस त्याच्यात 1 इंच मार्जिन घेतले. मुंडा घेतला आपण 6 इंच. 34 साईजसाठी आपण मुंडा घेतला आहे 6 इंच. मुंडा घेऊन झाल्यानंतर आपण इथे छातीची गळी ठेवली आहे. छाती 34 असल्यामुळे छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि 8.5 इंचमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. हे बघा 8.5 इंच आपली ही चौथा भाग आलेला आहे आपला 8.5 इंच आणि इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. पुन्हा मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. इथून घेतलेले आहे आपण ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच. मुंडा घेतलेला आहे आपण 34 छातीसाठी 6 इंच. मुंडा झाल्यानंतर आपण इथे छातीची घडी ठेवलेली आहे. छाती 34 असल्यामुळे आपण छातीची घडी म्हणजे चौथा भाग जर केला तर 8.5 इंच येतात आणि प्लस त्याच्यात आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. आपण शोल्डर घेतलेले आहे 34 छातीसाठी 5.5 इंच. गळ्याची रुंदी घेतली मी ते 2 इंच आणि शोल्डर उतरतं म्हणून आपण इथे अर्धा इंच तिरकस घेतलेलं आहे. मुंड्याचे आकार देण्यासाठी मी इथून 1 इंच घेतले. 1 इंच हे बघा इथून शोल्डर मुंड्याचा आकार आहे ना तिथून मी 1 इंच घेतले आणि 1.5 इंचावर मी हा बॅक साईडचा आकार दिलेला आहे म्हणजे पाठचा शेप दिलेला आहे. योग पट्टीसाठी आपण घेतलेले इथून 2.5 इंच आणि इकडून 3.5 इंच. आम्ही एका मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम 34 साईजची कटोरी 36 साईजसाठी वापरू शकतो का? हो, नक्की वापरू शकतात. 2 इंचाचा फरक असतो. व्यवस्थित अशी 34 साईजची कटोरी 36 साईजला बसू शकते. फक्त कटोरीचा आकार जो असतो ना होण्यासाठी अर्धा इंच वाढून घ्यायचा म्हणजे 34 साईजची कटोरी 36 साईजला चालते. तुम्ही 34 साईजची कटोरी ठेवून कटिंग करू शकता 36 साईजसाठी. पाठचा भाग काढून घेऊया साईडला. मी इथे 5 इंच घेतले कारण इकडून अर्धा इंच शिवून होईल आणि इकडून अर्धा इंच शिवून होईल. गड्याची रुंदी आपल्याला घ्यायची इथे 2 इंच आणि खालून घ्यायची इथून 2.25 इंच म्हणजे गडा व्यवस्थित असा पसरट येतो. वरती मी 2 इंच घेतले आणि खाली 2.25 इंच घेतलेले आहे. मी इथे 5 इंच ही पट्टी ठेवलेली आहे म्हणजे शिवून आपली बरोबर 3.5 इंचाची पट्टी येते. ची लांबी आहे 3 इंच आणि मार्जिन आपण 1 इंच मिळवणार आहोत. जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच मिळवायचे आणि जर आपलं साधं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मिळवायचे. कारण साध्या ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंचाची दुमळपट्टी मोडतो. आता इथे 3 इंचाची बाही आहे आणि प्लस मी तिथे 1 इंच मिळवून घेणार आहे. ही बाहीची उंची झाली. आणि बाहीची गडी ठेवण्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती किती आहे 34. 34चा चौथा भाग किती आला 8.5. तर आपण ही गडी ठेवणार आहोत 8.5ची. अशाच पद्धतीने बाही काढा. प्रत्येक बाही तुम्ही अशाच पद्धतीने काढा. अगदी परफेक्ट तुमची बाही येणार. बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथून 2.5 इंच घेणार आहोत. जर तुम्हाला बाहीचा आकार व्यवस्थित देता येत नसेल तर इथून आपण 2.5 इंच घ्यायचे म्हणजे बाहीचा आकार व्यवस्थित देता येतो. 2.5 इंच घेऊन आपण हा जो आकार इथून घेतलेला आहे तो तिथे टच करायचा. इथे अर्धा इंच खाली घेऊन आपण हा आतला शेप फिश कटमध्ये असं देणार आहोत. दंडगेर 12 इंच आहे तर त्याचे हाफ झाले 6 इंच आणि शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत 2 इंच. आणि इथे आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. आपण कटोरी वाढवतो तेव्हा आपण एकाच साईडनं कटोरी वाढवत असतो.
आता ही कटोरी आहे ना तशीच आपण इथे आखून घेणार आहोत. हे बघा आपण आहे तशी कटोरी इथे आखून घेतलेली आहे. आता कटोरी वाढवायची कशी, इकडून घ्यायचे 2 इंच. हे बघा इथून बरोबर 2 इंच घ्यायचे. या साईड गळ्या साईडनं ठेवायचं आहे आपल्याला अर्धा इंच, कारण शिवण्यात जातो ना कपडा म्हणून अर्धा इंच घेऊन असं वाढवून घेतलेलं आहे मी. अर्धा इंच या साईडला वाढवायचं आणि सरळ लाईन जोडून घ्यायची अशी. हे बघा आणि इकडून शिवण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच. या साईडनं फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. कशासाठी? शिवण्यासाठी. आता कटोरीचा टक्स कसा काढायचा व्यवस्थित समजून घ्या. कटोरीचा टक्स काढण्यासाठी आपल्याला आता हे अंतर मोजून घ्यायचं आहे. हे अंतर किती आलं? 7.5 इंच. 7.5चे किती हाफ झाले? 7.5चे हाफ झाले 4.25 इंच. छान लावून घेतली. आणि वरती घ्यायचं आहे आपल्याला इथे 1.5 इंच. आपण घेणार आहोत 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली, म्हणजे 3 इंचाचा आपला टक्स होतो. हे बघा व्यवस्थित मोजून घ्यायचं. वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच, म्हणजे बरोबर आहे का आपलं 3 इंच व्यवस्थित बघून घ्यायचं. आता ही लाईन आपण अशी काढून घेणार आहोत. सरळ सरळ लाईन काढून झाल्यानंतर हे याच्यात मिळवायचं आहे. हे बघा असं अगदी परफेक्ट आपली ही कटोरी तयार होते आणि अगदी फिटिंगमध्ये येते. जरी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित कटोरी कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. आता इथे आपण हे वाढवून घेतलेलं आहे. टक्ससाठी आपण इकडून घेणार आहोत 1 इंच. हे बघा कुठून 1 इंच घेतले मी? बरोबर इथून 1 इंच घ्यायचे आणि इकडून 1 इंच घ्यायचं. म्हणजे आतमध्ये कपडा किती दाबला जातो? हा 2 इंचाचा. समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवून घेतली? आपण एका साईडनं कटोरी वाढवून घेतली, या साईडनं वाढवली नाही. या साईडनं काय वाढवलं? फक्त आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. 34 साईजची कटोरी तुम्ही 35 आणि 36 साईजसाठी वापरू शकता. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. इथे काढून घेतलं आपण पाठचा भाग, कटोरी, कटोरीच्या साईडचा भाग, योक आणि बाही. हा डायग्राम तुम्हाला कसा वाटला? अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला हा डायग्राम समजलाच असेल. आणि जर समजला नसेल तर पुन्हा बघा व्हिडिओ, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. आणि तुम्ही जर नवीनच असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर मी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ टाकत असते. आणि जर तुम्हाला संपूर्ण क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अगदी मोफत कोर्स आहे. आणि जर तुम्ही हा संपूर्ण कोर्स केला तर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.